डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने संपूर्ण भारतभर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन मोहीम राबवण्यात येत आहे। या अभियानाचा एक भाग म्हणून वाडा तालुक्यातील श्री बैठक हॉल कुडूस येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या प्रसंगी अनेक प्रजातींच्या फळझाडांबरोबरच सावली देणारी आणि ऑक्सिजन निर्मितीत मदत करणारी झाडे लावण्यात आली। कार्यक्रमात कुडूस ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र कोंगील, उपसरपंच मुदस्सर पटेल, माजी उपसरपंच इरफान सुसे तसेच समर्थ बैठकीचे अनेक स्त्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी यावेळी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे। पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे। समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे या तत्वाचा आदर्श ठेवून समर्थ बैठकीच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर वृक्ष संवर्धनाचे कार्यक्रम जोमाने सुरू आहे। सगळे लोकांना धन्यवाद देतो का फार चांगला ते उपक्रम राबवला आहे। महाराष्ट्र डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणासाठी हे आज वृक्षारोपणाचा पूर्ण जगभरात महाराष्ट्रामध्ये आज जो हे बैठकीवाल्याने जो कार्यक्रम लावला आहे खूप छान आहे। याच्यामध्ये एकच संदेश दिला ते निसर्ग हा मोठा करा, झाडे लावा, निसर्ग वाचवा, एक संदेश देण्याचा ते प्रयत्न केलेला आहे पूर्ण जगाला। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्ष लागवड व संवर्धन हे अभियान पूर्ण विश्वामध्ये आज होत आहे। आज 8 जुलै रोजी आमच्या या कुडूस बैठकीच्या माध्यमाने सर्व सदस्य एकत्र येऊन समर्थांनी दिलेला हा जो वारसा आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी या उक्तीप्रमाणे आज आम्ही सर्व सदस्य इथे वृक्ष लागवड करत आहोत आणि यासाठी जवळजवळ 100 वृक्ष आम्ही इथे आणलेले आहेत। यामध्ये विविध प्रकारची वृक्ष आहेत का जी संपूर्ण विश्वामध्ये जे आज नैसर्गिक आपत्ती आहे चालू आहे यामध्ये नक्कीच इथे हातभार लावणार आहेत। जय सद्गुरू।